नाही, काँग्रेसचा काय हे होता. आज मी एक एक मोठा खुलासा करतोय. 9 डिसेंबर 1946 साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधून आले होते. रघुनाथ मोंडाल नावाच्या माणसाने राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ईस्ट पाकिस्तानमधनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आले. स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती मतदारसंघ होता तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना. हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये एक जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते. काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं. त्यांचा पराभव नाही केला. संविधान समितीमध्ये त्यांना आणलं. त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर 99% सदस्य काँग्रेसचे होते. काँग्रेसचे. असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली. तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या. कारण का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही कसं म्हणताय काँग्रेसचा काहीच संबंध नाही? 0.1% संबंध आहे ना. नाही, मुळात जरी केलंच ही काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती? आपण वर्तमानात जगूया. तो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी परत एकदा महाराष्ट्राला आणि देशाला हे स्पष्ट करू इच्छितो की जो समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर साहेब काँग्रेस हे वेगवेगळे होते, तर इतिहासात जाण्याची गरज आहे. इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही. आत्ता अंधार होता, आता पहाड झालेली आहे. हे बघावंच लागतं. तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे. माझं वैयक्तिक मत आहे. इतिहासामधनंच भविष्य समजतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले. रघुनाथ मोंडाल नावाचा जो तिथला एक निवडून आलेला सहकारी होता त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले. बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर 1947मध्ये भारताचं विभाजन झालं, पार्टिशन झाले. पार्टिशन झाल्यानंतर बाबासाहेबांचं 389 तेव्हा संविधान सभेमध्ये मंडळी होती निवडून आलेली. मतदारसंघ काही जणांचे गेले आणि 270 मतदारसंघ फक्त राहिले. त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, जो पाकिस्तानात गेला. मग हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाबासाहेब परत संविधान समितीमधनं कुठनं आले? आपण इतिहासाकडे बघतच नाही आहे. तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेट जयकर. त्यांना काँग्रेसनी राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवलं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 99% सदस्य हे काँग्रेसचे होते. म्हणजे काँग्रेसची पकड होती. मग मसुदा समितीचा अध्यक्ष कोणाला करायचा? तर चांगले चांगले वकील होते त्याच्यामध्ये, चांगले चांगले विचारवंत होते त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. पण नेहरू आणि गांधींनी एकत्र येऊन ठरवलं की ज्याने शोषण अनुभवलं आहे, जो शोषितांचं प्रतिनिधित्व करू शकतो, त्यांचं दुःख जाणतो, असं भारतातला सर्वात मोठा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे शाहूंनी 1920 साली सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. कसं म्हणता तुम्ही काँग्रेसचा काही संबंधच नाही, काँग्रेसने अपमान केला? अहो, ज्या संविधानाचं निर्माण झालं बाबासाहेबांच्या हातनं, ते निर्माण करण्यासाठी 1% काँग्रेसने मदत केली असेल, 1% तरी केली ना. म्हणून इतिहास विसरायला लावू नका. इतिहासच तुम्हाला सगळं सांगून जातं. हा इतिहास तुम्हाला खूप काही सांगून जाईल. हे कोण बोलत नव्हतं म्हणून मी हे सगळं आणलं आता समज ऑन रेकॉर्ड. हे खोडून दाखवा मला कोणी. मी आव्हान देतो सगळे बुद्धिमान जे BJPमध्ये आणि बसलेले आहेत की तुम्ही हे खोडून दाखवा मला की जयकरांनी राजीनामा दिला होता की नव्हता. जयकरांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते की नव्हते?
विधान समितीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं की नव्हतं, तेव्हा काँग्रेसच्या मान्यतेशिवाय संविधान समितीमध्ये काहीच झालं नसतं. काँग्रेसने मान्यता दिली आणि एक हिरा जो इथे आपल्याकडे होता त्या हिऱ्याला जगभरात चमकवण्याचं काम झालं ते संविधानातनं झालं आणि संविधानाचं अभूतपूर्व निर्माण डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. तेव्हा सर्वसमावेशक होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्रिमंडळात कोणी घेतलं कॅबिनेटमध्ये पहिल्या? काँग्रेसने घेतलं. विरोधी विचारांचे असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, आपण सगळ्यांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे, हा भाव काँग्रेसचा होता. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही या भूमीची विचारधारा आहे, या मातीची विचारधारा आहे, ती तुम्हाला अशी पुसून टाकता येणार नाही. असं आहे की हा असं आहे की आचार्य यात्रेचंही आहे, त्यामध्ये आचार्य यात्रेचं करेचं पाणी यामध्येही उल्लेख आहे कम्युनिस्टांनी पाळलं म्हणून, आणि काँग्रेसचा कुठेच उल्लेख नाही आहे. असं आहे की बाबासाहेबांचे आणि काँग्रेसचे जे काय असं आहे की तुमचे पॉलिटिकल मिसअंडरस्टँडिंग्स असू शकतात. आपण म्हणजे संवादच ठेवायचा नाही. हे मागच्या 15 वर्षामधलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, की अभ्यासच करायचा नाही, वाचायचंच नाही, फक्त असं नाही होत. मी संविधान सभेचं सर्वात मोठं उदाहरण दिलं आहे. हे खोडून दाखवा ना हे उदाहरण. आता माझं आहे, तुम्ही एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलात, मी एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो, तर तुमची आणि माझी राजकीय लढाई होणार ना. त्याच्यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनमधून उभे राहिले होते डॉक्टर बाबासाहेब. ते काही काँग्रेसच्या तिकिटावर नव्हते की काँग्रेसने बंडखोरी केली आत्तासारखी कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला उभा केला आणि पाडलं. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. हे आरोप करून समाजामध्ये असे दुराग्रह, असे राग जिवंत करायचे. असं की माझं तुम्हाला विचारणं आहे, 1950 साली संविधानावरती पहिली टीका कोणी केली मला सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माबद्दल अतिशय घाणेरडं कोण बोललं? आता मी हे बोललो तर एक नवीन वाद महाराष्ट्रात तयार व्हायचा. पण मग इतिहासाची पानं म्हणून तुम्हाला लोक सांगतात विसरून जा, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. नाही, इतिहास तुम्हाला बरंच काही सांगून जातो. संविधानाबद्दल आक्षेप कोणी घेतला 1950 मध्ये? तिरंगा आम्हाला मान्य नाही हे कोणी सांगितलं? आमच्या संविधानाला मनुस्मृतीचा स्पर्श झालाच पाहिजे हे कोणी सांगितलं? आम्ही सांगितलं. पण लोक तुम्हाला विसरायलाच लावायचं लोकांना. तुम्ही काय लक्ष देऊ नका असल्या गोष्टींकडे, ह्याच्याकडे लक्ष द्या. मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं जाहीररित्या सांगणारा कोण होतं? आपण विसरायचं का सगळं? कालच्या लोकांना तुमच्या सांगा ना, कालच्या तुमच्या लोकांना सांगा ना संविधानिक मार्गाने करा. संविधानिक मार्गानेच बीडचं प्रकरण झालं ना. संविधानिक मार्गानेच तुम्ही उत्तम सूर्यवंशीला मारलात. तुमच्यासाठी संविधान नाही, आमच्यासाठी संविधान. असं मला समजलं की पत्रकारांना देखील बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. पण पत्रकारांनी आता आवाज उठवावा. उघडपणाने मराठी माणसावर अन्याय होतोय. काय कोणाला काय पडलेली नाही आहे. फक्त एवढंच सांगतो की हा वाद, हे जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद, हा अखेरीस कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा वाद आणि विषमता ही कुठल्याही प्रकारची असो ती शेवटी आपल्या घरात येते हे लक्षात ठेवा.